ओके, तर कालच्या सेशनमध्ये किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो, बरोबर. त्यात मोशनच्या कॅरेक्टरिस्टिकपैकी तुम्हाला पहिला कॅरेक्टरिस्टिक कुठला सांगितला? मोशन रिलेटिव्ह फेनॉमेनॉन आहे. मोशन ऑब्जेक्टवर, ऑब्झर्वर आणि रेफरन्सवर डिपेंड करतो, बरोबर. कुठलीच गोष्ट ॲब्सोल्यूट रेस्टमध्ये. माईक कुणाच तरी अनम्यूट आहे. आता जर माईक अनम्यूट राहिला तर मीटिंगमधून रिमूव्ह करण्यात येईल. पराग सावंत, मगाशी पण सांगत होतो माईक अनम्यूट करायचा. इथनं आम्ही अनम्यूट करतो, तू काही करू नको. इथनं आम्ही अनम्यूट करतोय आणि तू परत म्यूट करतोय आणि तू परत अनम्यूट करतोयस. ओके, काल आपण बघितलं नथिंग इज ॲब्सोल्यूट रेस्ट, नथिंग इज ॲब्सोल्यूट मोशन. कुठलीच गोष्ट ॲब्सोल्यूट रेस्टमध्ये नसते आणि कुठलीच गोष्ट ॲब्सोल्यूट मोशनमध्ये नसते. रेफरन्स बदलला की स्टेट ऑफ मोशनसुद्धा बदलते. त्याचबरोबर आपण मेकॅनिक्सच्या 2 मेजर ब्रांचेस बघितलेल्या, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट आणि कायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघितलेला, कायनेटिक्सच्या 2 ब्रांचेस असतात, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? तर स्टडी ऑफ मोशन विदाऊट नोईंग इट्स कॉज. मोशनचा कॉज न शिकता, मोशनचा कॉज स्टडी न करता मोशनचा स्टडी करायचा. कॉज काय तो बघायचा नाही, फक्त मोशन कसं होतं ते बघायचं. त्याला म्हणायचं कायनेमॅटिक्स. आणि जेव्हा तुम्ही कॉजचा विचार कराल, मोशन कशामुळे होतं, कुठल्या फोर्समुळे होतं, कुठल्या टॉर्कमुळे होतं. आता हे 2 वर्ड्स आहेत, फोर्स आणि टॉर्क, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगतो. पण मोशनचा कॉज जिथं येईल तिथं काय येणार? मग डायनॅमिक्स. मग आपण सुरुवात केलेली कायनेमॅटिक्स ऑफ मोशनमध्ये आणि त्यात पहिला पॉईंट होता आपला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, बरोबर. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पोझिशन नावाचा पॉईंट सांगितलेला. पोझिशन म्हणजे काय? दिलेल्या इन्स्टंट टाईमला ऑब्जेक्ट जिथं प्रेझेंट आहे, दिलेल्या इन्स्टंट टाईमला ऑब्जेक्ट जिथं प्रेझेंट आहे त्या पॉईंटला त्याची काय म्हणायचं? पोझिशन. आठवत असेल तुम्हाला तर डेफिनेशन सांगितलेली. आता पोझिशनची डेफिनेशन बघितल्यानंतर आपण काय करूया, डिस्टन्स काय असतं आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं ते बघूया. ऐका लक्ष देऊन. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. डिस्प्लेसमेंट, या डिस्प्लेसमेंटला मराठीमध्ये म्हणतात विस्थापन. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. बघा डिस्प्लेसमेंट काय असते बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट इज अ चेंज इन पोझिशन इन गिवन डायरेक्शन. कुणाचा माईक अनम्यूट आहे बघ, माईक म्यूट करा. डिस्प्लेसमेंट बद्दल काय सांगायचं? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? तर चेंज इन पोझिशन इन गिवन डायरेक्शन. चेंज इन पोझिशन इन गिवन डायरेक्शन याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. कसं काय बघा. फॉर एक्झाम्पल अज्युम करा हा एक ऑब्जेक्ट आहे, ही ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन आहे ए. ओके, आणि ऑब्जेक्टनी काय केलं बघा, स्वतःची प्लेस बदलली, स्वतःची जागा बदलली आणि तो बी वर गेला, बरोबर का. मग ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन कुठली? ए. ऑब्जेक्टची फायनल पोझिशन कुठली? बी. ऑब्जेक्ट कुणीकडून कुणीकडे गेला? ए कडून बी कडे. तर ए टू बी ह्या डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्टनी जी काय पोझिशन चेंज केली त्याला म्हणायचं त्याची डिस्प्लेसमेंट.
आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स याच्यामध्ये एकच फरक आहे. दोन्ही डिस्प्लेसमेंटमध्ये पण आपण अंतरच मोजणार आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी मधलं डिस्टन्सच मोजणार आहे. फक्त डिस्प्लेसमेंटमध्ये काय महत्त्वाची असते, डायरेक्शन महत्त्वाची असते, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, दिशा. कुठल्या दिशेमध्ये ऑब्जेक्टनी स्वतःची जागा बदलली. बरं कितीनं बदलली, 1 मीटरनं बदलली, 2 मीटरनं बदलली. बघा प्रत्येक वेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतीलच असं नाही आणि वेगळे असतील असं पण नाही. काही वेळेला हे बघा बघा इकडे लक्ष द्या. समजा हा ऑब्जेक्ट ए आहे आणि ऑब्जेक्ट बी आहे. ऑब्जेक्ट ए 2 मीटर, समजा आपण काय केलं, ऑब्जेक्ट ए 0 वर आहे असं घेतलं. ऑब्जेक्ट ए कितीवर आहे, 0 वर, आणि ऑब्जेक्ट बी कितीवर आहे, 2 मीटरवर. ओके, मग ए आणि बी मधलं डिस्टन्स किती, 2 मीटर. ए आणि बी मधलं डिस्टन्स किती, 2 मीटर. आणि ए वरून बी वर जेव्हा पार्टिकल गेला तेव्हा ह्या पार्टिकलची पोझिशन कितीनं बदलली, 2 मीटरनं बदलली. बरोबर, तो 0 वर होता, नंतर कितीवर गेला, 2 मीटरवर. मग पोझिशन कितीनं बदलली, 2 मीटरनी. कुठल्या डायरेक्शन मध्ये, ए टू बी मध्ये. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली, 2 मीटर झाली इन डायरेक्शन कुठल्या, ए टू बी. याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. समजलं का? डिस्टन्स मध्ये आपण काय मोजतो, फक्त अंतर मोजतो. डिस्प्लेसमेंटमध्ये अंतर पण महत्त्वाचं आहे आणि कुठल्या दिशेने अंतर कापलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो जे तुम्हाला अगदी आरामात समजेल. ओके, अज्यूम करा आपल्या बस स्टँड, बस माहिती आहे सगळ्यांना, बस. तर तुमच्या गावचं एक कराडचं एक बस स्टँड आहे, समजा कराडचं बस स्टँड आहे आणि कराडच्या बस स्टँडमध्ये एक बस आहे. ओके, मग आता वाजलेत किती बघा, समजा 11 वाजलेत. तर 11 वाजता बस कराडच्या बस स्टँडवर आहे. बरोबर, मग 11 वाजता बसची पोझिशन कुठली, कराड. ओके, मग ती बस मसूरकडे निघाली. इथं मसूर म्हणून एक गाव आहे कराडच्या जवळ, 15 किलोमीटर अंतरावर आहे. बरोबर, मग बस निघाली कराडमधनं आणि बरोबर 20 मिनिटानंतर ती बस मसूर स्टँडवर होती. बरोबर, मग आता बसची इनिशियल पोझिशन किती, कुठली, कराड. फायनल पोझिशन कुठली, मसूर. ओके, पोझिशन कितीनं बदलली, 15 किलोमीटरनं बदलली. मग बसनी डिस्टन्स किती कव्हर केलं, 15 किलोमीटर. बसनी डिस्टन्स किती कव्हर केलं, 15 किलोमीटर. बरोबर, बसची पोझिशन कितीनं बदलली, 15 किलोमीटरनीच बदलली. म्हणजे त्या केसमध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढीच कोण आहे, डिस्प्लेसमेंट. बघा जेवढं डिस्टन्स आहे तेवढीच काय आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, आता काय झालं, 11 वाजून 20 मिनिटांनी ती बस मसूरमधून निघाली आणि बरोबर 11 वाजून 40 मिनिटांनी कराडमध्ये आली. ओके, आता मला सांगा पहिली बस कुठे होती, मसूरमध्ये, आता कुठे आली, कराडमध्ये. बरोबर, आता पहिल्यांदा स्टार्टिंग पासून बघूया. 11 वाजता बसची पोझिशन कराड, 11:40ला बसची पोझिशन कराड. बसची पोझिशन कितीनं बदलली, कितीनं बदलली, नाही बदलली. सुरुवातीला बस कुठे होती, कराडमध्ये, नंतर पण बस कुठे आहे, कराडमध्ये. डिस्प्लेसमेंट किती, डिस्प्लेसमेंट किती, 0. पण मग काय बसनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंच नाही का, बस जागेवरनं हल्लीच नाही का, हल्ली की नाही. बसनी डिस्टन्स किती कव्हर केलं, जायचं किती 15, यायचं किती 15, टोटल किती 30 किलोमीटर. हे बसचं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट मात्र किती, 0. कारण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यातलं अंतर किती आहे, 0. लक्षात आलं. म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी बघा आता फरक का पडला असा, पहिल्यांदा कराड टू मसूर या वेळेला डिस्टन्स पण 15 किलोमीटर होतं आणि डिस्प्लेसमेंट पण 15 किलोमीटर होती. कारण तेव्हा डायरेक्शन एकच होती बघा, कराड टू मसूर. बरोबर, पण दुसऱ्या केसमध्ये डायरेक्शन विरुद्ध दिशेला आली का. म्हणजे बघा इकडे काय झालं सांगतो मी तुम्हाला, डायग्रामच्या फॉर्ममध्ये सांगतो. पहिल्यांदा बस कुठे होती, इथं होती कराडमध्ये.
के म्हणतो मी याला कराड. आणि नंतर बस कुठं होती? मसूरमध्ये. हे मसूर स्टेशन, ह्याला एम म्हणतो. मग पहिल्यांदा 11 वाजता बस कुठे होती? कराडमध्ये. आणि बरोबर इथं गेली किती वाजता? 11:20 बस इथं पोचली. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती? 15 किलोमीटर. बसची डिस्प्लेसमेंट सुद्धा किती? 15 किलोमीटर. पण जेव्हा बसनं रिटर्न प्रवास चालू केला, उलट्या दिशेनं प्रवास चालू केला, असा बघा या दिशेनं असा प्रवास चालू केला, ओके, तेव्हा 11:40 बस परत कराडमध्ये आली. आता 11 वाजताची पोझिशन कराड, 11:40ची पोझिशन कराड, बरोबर. त्यामुळे चेंज इन पोझिशन किती? 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 आली. का 0 आली? कारण ही जी पहिली डिस्प्लेसमेंट होती ती होती कराड टू मसूर, किती होती? 15 किलोमीटर. दुसरी डिस्प्लेसमेंट कुठली होती? मसूर टू कराड, ती किती होती? 15 किलोमीटर. या दोन डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे बघा. बघा डायरेक्शन कशी आहे. पहिल्या डिस्प्लेसमेंटची कराड टू मसूर आणि दुसऱ्या डिस्प्लेसमेंटची मसूर टू कराड. दोघांची डायरेक्शन एकमेकांना कशी आहे? विरुद्ध आहे की नाही? अशा केसमध्ये या दोन डिस्प्लेसमेंट्सनी एकमेकांना कॅन्सल केलं आणि म्हणून डिस्प्लेसमेंट किती आली? 0. पण अंतर मात्र, कारण डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे? व्हेक्टर. तुम्ही सदिश राशी आणि अदिश राशी हा कन्सेप्ट ऐकलाय का याच्यापूर्वी? स्केलार क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी, ज्याला किंमत आणि दिशा, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात, त्या कुठल्या? व्हेक्टर क्वांटिटीज, सदिश राशी. आणि ज्याला फक्त किंमत असते, फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन दिशा नसते, ती अदिश राशी म्हणजे स्केलार क्वांटिटी. तर लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही अंतरच मोजतात. दोघांमध्ये फरक फक्त एवढाच आहे की डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. आणि डिस्टन्स कुठली क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी. म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी दिशा महत्त्वाची आहे, डिस्टन्ससाठी दिशा महत्त्वाची नाही. दिशा कशी पण असू द्या, कुठल्याही डायरेक्शनमध्ये असू द्या, ओके, डिस्टन्स तुम्हाला कॅन्सल होणार नाही. डिस्टन्स तुम्ही मोजू शकणार, कारण डिस्टन्स कुठली क्वांटिटी आहे? कुठली क्वांटिटी आहे? स्केलार. अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा, हे समजलं सगळ्यांना? फरक काय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला? ओके, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन लिहिली का सगळ्यांनी? डिस्टन्स इज व्हॉट इज डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन लिहिली का? काय डेफिनेशन आहे? चेंज इन पोझिशन इन गिवन डायरेक्शन. ओके ओके. आता खालच्या ओळीला लिहा, डिस्प्लेसमेंट इज अ, पांढरा रुमाल आहे. डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट मीन्स, व्हेक्टर क्वांटिटीचा मराठी अर्थ काय लिहिणार? वर एक काम करायचं, आपल्या नोटबुकच्या वर जागा असते की नाही? असते की नाही? वर वर नोटबुकच्या एकदम वर जागा असते बघा, कोरी, ज्याला समास म्हणतात मराठीमध्ये. त्याच्यामध्ये लिहायचं व्हेक्टर क्वांटिटी, त्याच्या पुढं मराठी अर्थ लिहायचा सदिश राशी. व्हेक्टर क्वांटिटी मध्ये काय लिहायचं? सदिश राशी. लिहिलं का? आता खाली तुम्ही असं लिहिलं बघा, हे व्हेक्टर क्वांटिटीच्या पुढे ॲरो देऊन सदिश राशी तुम्ही कुठं लिहिलंय? वर नोटबुकच्या वर जागा आहे तिथं. आता खाली या, खाली तुम्ही असं लिहिलंय बघा, डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट मीन्स, इट हॅज, इट मीन्सच्या पुढे काय लिहिणार तुम्ही? इट मीन्स इट हॅज magnitude as well as direction. फुल स्टॉप. लिहिलं सगळ्यांनी? आता बघा, आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो, जेणेकरून तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळेल. ओके,
हे बघा, अज्युम करा हा एक ऑब्जेक्ट आहे इथं, ओके, आणि ह्या ऑब्जेक्टनी काय केलं बघा, या ऑब्जेक्टनी इथून सुरुवात केली मोशनला, मूव्ह करायला सुरुवात केली आणि या अशा प्रकारे मोशन करत तो ए वरून बी वर आला. इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन बी. मग आता बघा त्याची डायरेक्शन सेम आहे का? बघा इथं इथून जाताना वर आहे आणि मग खाली आहे, डायरेक्शन सेम नाही. म्हणजे इथे हा जो काही तुम्ही पाथ काढलाय ह्याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणू शकणार नाही. डिस्प्लेसमेंट कशी काढणार तुम्ही? ए आणि बी ह्याच्यातले हे बघा, हे मोजलं बरोबर का, हे ए, हा पॉइंट असेल सी. आता बघा हा जो ACB पाथ हा ॲक्च्युली त्या बॉडीनं ट्रॅव्हल केलेला पाथ आहे. ह्या रस्त्यानं बॉडी अशी गेली बरोबर, पण डिस्टन्स तुम्हाला डिस्प्लेसमेंट जी आहे ती कुठली आहे? AB. इथं बघा AB काय आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कोण आहे? AB. आणि पाथ लेंथ, पाथ लेंथ म्हणजे काय? तुमचा ऑब्जेक्ट गेला कसा? असा खालनं वर गेला बघा, वरून असा इथं आला बरोबर, पण ट्रॅव्हल केलेला पाथ कुठला? ACB. त्याची पाथ लेंथ कुठली? पाथ लेंथ किती असणार सांगा? ACB. ही पाथ लेंथ म्हणजे तुमचं काय आहे? डिस्टन्स. आणि हे जे पॉइंट ए आणि पॉइंट बी हे जे अंतर आहे एका डायरेक्शन मधलं, ए कडून बी कडचं, ही काय आहे? डिस्प्लेसमेंट. आता बघा तुम्ही जर डायग्राम मध्ये बघून सांगा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे का? नाही. नाही. का नाही? कारण डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शन महत्वाची आहे बरोबर, आणि डिस्टन्समध्ये मात्र हे बघा डिस्प्लेसमेंट काढत असताना डायरेक्शन महत्वाची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन महत्वाची आहे डिस्प्लेसमेंट काढत असताना. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इररिस्पेक्टिव्ह ऑफ पाथ. म्हणजे पाथ कुठला फॉलो केलाय ह्याचा विचार करायचा नाही, फक्त काय विचार करायचा? इनिशियल पोझिशन कुठे आहे आणि फायनल पोझिशन कुठे आहे यांच्यातलं अंतर. बघा अजून एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. समजा एक ऑब्जेक्ट आहे बघा, इथं ऑब्जेक्ट आहे असा, आणि ह्या ऑब्जेक्टनं मोशन केलं बघा, कसं केलं? आता वर गेला, असा खाली गेला, असं गेला, असं गेला, असं करून ह्या पॉइंटला आला, असं वाकडं तिकडं मोशन केलं. ए आणि बी, इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन बी. मी काय केलं? ए आणि बी यांच्यातलं अंतर मोजलं असं A to B. ओके, हे AB काय असणार? बघा मी काय विचार केला? इनिशियल पोझिशन कुठली? A, फायनल पोझिशन कुठली? B. ओके, मला फक्त काय महत्वाचं आहे? इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. पाथ कुठला फॉलो केला महत्वाचा आहे का? नाही. तर AB काय आहे? डिस्प्लेसमेंट. तर आता हा जो वाकडा तिकडा पाथ फॉलो केलाय, मी ह्याचं जर अंतर काढलं ती काय असणार? पाथ लेंथ म्हणजेच काय? डिस्टन्स. ओके, सो डिस्प्लेसमेंट मध्ये अजून एक गोष्ट लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट, लिहा, डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन इनिशियल म्हणजे सुरुवातीची, अँड फायनल म्हणजे शेवटची पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इररिस्पेक्टिव्हची स्पेलिंग इथं लिहितो बघा मी, irrespective of path followed. म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर फक्त आणि फक्त काय महत्वाचं आहे? इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन महत्वाची आहे. कुठला पाथ फॉलो केलाय? सरळ केलाय, वाकडा केलाय, तिकडा केलाय, कसा केलाय ह्याच्याशी देणं घेणं नाही. ओके, समजलं का सगळ्यांना? स्टेटमेंट काय लिहिलं आपण? काय लिहिलं वाक्य आता? तर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट काढत असताना आपण फक्त कशाचा विचार करणार? इनिशियल पोझिशन कुठली आणि फायनल पोझिशन कुठली. पाथ कुठला फॉलो केला ह्याचा विचार करणार नाही, पण डिस्टन्स मात्र जो काही पाथ फॉलो केलाय त्याची लेंथ
इथं मात्र तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे ना, तर मग हा गेला कसा बघा, इथनं गेला इकडे गेला असं सगळं तुम्हाला अंतर काढावं लागेल. आणि त्या ॲक्च्युअल फॉलो केलेल्या पाथची लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स. मग खालच्या ओळीला लिहा, whereas whereas distance is actual path length of path followed by ऑब्जेक्ट. म्हणजे जो काही पाथ ऑब्जेक्टनी फॉलो केलाय त्याची लेंथ म्हणजे ती पाथ लेंथ म्हणजे काय असणार, डिस्टन्स. खालच्या ओळीला लिहा, डिस्टन्स इज कसली क्वांटिटी आहे रे, डिस्टन्स स्केलर की वेक्टर, स्केलर. ओके, हां स्केलर. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, दिलं सगळ्यांनी, व्हेरी गुड. आता वर आपलं जिथं तुम्ही जागा तिथं तुम्ही व्हेक्टर क्वांटिटीचा अर्थ लिहिलाय का, वर जागेत तिथं लिहा स्केलार क्वांटिटी. त्याच्या पुढे मराठी अर्थ काय लिहिणार, कुठल्या राशी, स्केलार क्वांटिटी म्हणजे अदिश राशी. अदिश राशी म्हणजे ज्याला फक्त किंमत आहे, डायरेक्शनची काही गरज नाही. लिहिलं सगळ्यांनी, समजलं सगळ्यांना फरक काय दोघांच्या मधला. डिस्प्लेसमेंटसाठी इनिशियल आणि फायनल पोझिशन महत्त्वाची आहे, पाथ महत्त्वाचा नाही. पण डिस्टन्ससाठी मात्र पाथ महत्त्वाचा आहे. जो फॉलो केलेला पाथ आहे त्याचा आपण काय काढणार, त्याचा आपण लेंथ काढणार. आणि ती लेंथ म्हणजेच काय बघा. आता एक तुम्हाला मी अजून एक रिलेशन सांगतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधलं, महत्त्वाचं आहे बघा. काही वेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल असतात, काही वेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल असतात. ओके, आणि काही वेळेला ते अनइक्वल असतात. कसं काय बघा, मी सांगतो तुम्हाला. कधी इक्वल असतात आणि कधी इक्वल नसतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जर मोशन एका दिशेमध्ये होत असेल, युनिडायरेक्शनल मोशन असेल. बघा मगाशी मी तुम्हाला ते बसचं एक्झाम्पल सांगितलेलं आठवतंय का. बघा, बस सुरुवातीला कुठे होती, कराडमध्ये, मग कुठे गेली, मसूरमध्ये. ओके, कराड ते मसूर पाथ कसा फॉलो केला, कराड टू मसूर स्ट्रेट पाथ फॉलो केला, बरोबर. आता मला सांगा, सुरुवातीला बस कुठे, कराडमध्ये, फायनली कुठे, मसूरमध्ये. ओके, हे अंतर आहे 15 किलोमीटर. मग डिस्प्लेसमेंट किती, 15 किलोमीटर. बघा डिस्प्लेसमेंट किती, 15 किलोमीटर, बरोबर. आणि डिस्टन्स पण किती ट्रॅव्हल केलं बसनी, 15च केलं, बरोबर. म्हणजे बघा या केसमध्ये जेव्हा बस कराड टू मसूर गेली तेव्हा जेवढी डिस्प्लेसमेंट आहे तेवढंच काय आहे, डिस्टन्स आहे. कारण सांगतो मी तुम्हाला, कारण या मोशनची डायरेक्शन सेम आहे. मोशनची डायरेक्शन बदलली का नाही, एकाच दिशेमध्ये ऑब्जेक्ट चाललाय की नाही. जेव्हा ऑब्जेक्ट एकाच दिशेमध्ये जात असतो म्हणजे युनी डायरेक्शन मध्ये जात असतो. युनी शब्दाचा अर्थ एक आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. जेव्हा युनी डायरेक्शनल मोशन असतं, कुठलं मोशन असतं, युनी डायरेक्शनल. कुठल्या मोशनला युनी डायरेक्शनल म्हणायचं, ज्या मोशनची डायरेक्शन एकच आहे, चेंज होत नाही. जेव्हा मोशन युनी डायरेक्शनल असतं तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशा असतात, इक्वल असतात. ओके, पण आता बघा, मग मी बसची डायरेक्शन फिरवली मोशनची आणि बस निघाली आता मसूरकडून कराडकडं. ओके, आणि परत मसूरवरनं कराडला निघाली आणि बस इथे येऊन थांबली बघा अशी, डायरेक्शन बदलली, कराडला येऊन थांबली. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट किती. पहिल्यांदा बस कुठे होती, कराडमध्ये, आता पण कुठे आहे, कराडमध्ये. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती, 0. पण ओके, डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. पण डिस्टन्स मात्र किती आहे बघा, 30 किलोमीटर. कारण बस
जाऊन परत आली म्हणजे काय बसने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलंच नाही असं आहे का? नाही. आता बघा मगाच्या केसमध्ये कसं होतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम होत्या, आता मात्र डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगवेगळ्या आहेत. का बरं? कारण मगाचं मोशन एकाच दिशेमध्ये होतं म्हणजे युनिडायरेक्शनल होतं, पण आता मात्र मोशनची डायरेक्शन काय झाली, बदलली. आणि जेव्हा मोशनची डायरेक्शन बदलणार, जेव्हा डायरेक्शन बदलणार म्हणजे मोशन युनिडायरेक्शनल नसणार, तेव्हा डिस्टन्सची किंमत, डिस्टन्सची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंटपेक्षा कायम जास्तच असणार. म्हणून मी एक महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, लिहून घ्यायचं तुम्ही ते. ओके, महत्त्वाचं स्टेटमेंट सांगतो, राईट इट डाऊन. बघा स्टेटमेंट असं आहे, व्हेन मोशन इज युनिडायरेक्शनल, मी पण लिहितो इथं, व्हेन मोशन इज युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेमध्ये असेल, युनिडायरेक्शनल, देन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर इक्वल. जेव्हा मोशन युनिडायरेक्शनल असेल तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसे असणार, इक्वल. बट व्हेनेवर मोशन इज मल्टी डायरेक्शनल म्हणजे कसं, बघा ज्या मोशनची डायरेक्शन सिंगल असणार नाही, युनिडायरेक्शनल नसेल म्हणजे कुठला, मल्टी डायरेक्शनल असेल. बट व्हेनेवर मोशन इज मल्टी डायरेक्शनल द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. सो काय सांगायचं बघा, जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, बघा मोशन युनिडायरेक्शनल असेल, जर मोशन युनिडायरेक्शनल असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशा असणार, इक्वल. पण जर मोशन युनिडायरेक्शनल नसेल म्हणजे कसं असेल, मल्टी डायरेक्शनल असेल, त्यावेळेला डिस्टन्सची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंटपेक्षा कायम कशी असते, जास्तच असते. कारण डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शन महत्त्वाची आहे, डायरेक्शन चेंज झाली की डिस्प्लेसमेंट पण चेंज होणार, पण डिस्टन्ससाठी डिस्प्लेसमेंट चेंज होणार डायरेक्शन चेंज झाली की, कारण डिस्प्लेसमेंट स्केलर वेक्टर क्वांटिटी आहे. पण डिस्टन्सच्या बाबतीमध्ये डायरेक्शनचा काही फरक पडणार नाही, कारण डिस्टन्स कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ओके, सो हा बेसिक फरक समजला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. ओके, आता आपल्याला याच्या पुढचा मोशनचा कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे, ते म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, स्पीड कशाला म्हणायचं. जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांच्या व्हॅल्यूज किंवा दोघांचे युनिट्स सेमच असले तरी पण ह्या दोन क्वांटिटीज सेम आहेत का, नाही. तसं स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम वाटत असल्या तरी सुद्धा स्पीड आणि व्हेलॉसिटी एकसारख्या नाही आहेत, दोघांमध्ये बेसिक फरक आहे. तो फरक कुठला, ॲक्सलरेशन, ज्याला मराठीमध्ये आपण त्वरण असं म्हणतो, वरण नाही त्वरण. ओके, त्वरण. ओके, ते ॲक्सलरेशन काय असतं, ते पॉझिटिव्ह कधी असतं, ते निगेटिव्ह कधी असतं. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, युनिफॉर्म, युनिडायरेक्शनल नाही. युनिडायरेक्शनल म्हणजे एका दिशेत असणारं, मी युनिफॉर्म म्हणतोय. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं, ॲक्सलरेटेड मोशन कशाला म्हणायचं, ते आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत, ते मात्र पुढच्या सेशनमध्ये. ओके, तोपर्यंत आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.